स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ॲबॅकस ही अत्यंत उपयुक्त व प्रभावी पद्धत असल्याचे प्रतिपादन संगोपन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अभिनय दरवडे यांनी केली. मानसिक गणना, गणितीय समस्या जलद व अचूकरित्या सोडवण्यासाठी ॲबॅकस ही पारंपरिक पण काळानुरूप प्रभावी पद्धत आहे. राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या ॲबॅकस परीक्षेत धुळे शहरातील जी चॅम्प ॲबॅकसच्या शाखेतील एकूण 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत 44 विद्यार्थ्यांनी विविध बक्षिसे मिळवली. या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगोपन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अभिनय दरवडे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व उद्योजक विकास देवभानकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर पाहुण्यांच्या सत्काराने करण्यात आली. यानंतर प्रमुख पाहुणे विकास देवभानकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ॲबॅकस ही पारंपरिक गणित सोडवण्याची पद्धत असून ती मुलांच्या आकलनशक्ती, गुणवत्ता व सादरीकरण कौशल्य वाढवते, असे त्यांनी नमूद केले. मुलं जेव्हा दोन्ही हातांचा वापर करतात तेव्हा मेंदूच्या उजव्या व डाव्या दोन्ही बाजू सक्रिय होतात. यामुळे गणितासाठी आवश्यक असलेली मेंदूतील रसायने जलद तयार होण्यास मदत होते आणि मुलांमध्ये सर्जनशीलता विकसित होते. यानंतर कार्यक्रमात बक्षीस वितरणास सुरुवात झाली. 1 ते 8 लेव्हलमध्ये यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांनी आपली बक्षिसे स्वीकारली, तर पालकांनीही मोठ्या समाधानाची भावना व्यक्त केली. यानंतर अध्यक्षीय भाषणात डॉक्टर अभिनय दरवडे यांनी आपले मत मांडले. आमच्या काळात ॲबॅकस सारखी गणित पद्धत नव्हती. आजची मुले हवेमध्ये गणित सोडवताना पाहून आम्हालाही आश्चर्य वाटते, असे त्यांनी सांगितले. ॲबॅकसमुळे मुलांची गती, अचूकता, एकाग्रता, सादरीकरण आणि स्वावलंबनात मोठी वाढ होते. म्हणून प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना आवर्जून ॲबॅकसचे शिक्षण द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. जी चॅम्प ॲबॅकसतर्फे दरवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरीय परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांचा उपयोग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोदय, गणित ऑलिम्पियाड अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी होतो. ॲबॅकस ही बुद्धी विकास करणारी जगमान्य पद्धत असून शारीरिक खेळांप्रमाणेच बौद्धिक खेळही तितकेच महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ब्रेन जिम सारख्या विविध उपक्रमांमुळे मुलांची स्मरणशक्ती, रचनात्मक विचारसरणी आणि आत्मविश्वास वाढतो. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पालकांनी आपले अनुभव आणि मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत कार्यक्रमाचा निरोप समारंभ पार पडला. एकूणच ॲबॅकस शिक्षण क्षेत्रातील ही शाखा अग्रगण्य असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे चित्र दिसून आले. शैक्षणिक अभ्यासक्रम जो आहे तो फार काळानुरूप डेव्हलप झालेला नाही आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मागासले पण आलेलं आहे. काळानुसार अपडेटेड राहणं हे फार आजच्या काळामध्ये गरजेचं होऊन गेलेलं आहे. ज्या वेळेस मी धुळ्यामध्ये अग्रलेखाच्या माध्यमातून अभ्यासक्रम हा बदलावा आणि मुलांना जे हवं नवीन प्रणाली ती द्यावी असे शासनाकडे मी पण फार वेळा पाठपुरावा केलेला आहे. क्लास आणि अभ्यास या सगळ्या गोष्टींबरोबर इतकं छान प्रेमानं सगळ्या गोष्टींची संगोपनाची काळजी सुद्धा मॅडम घेतात, म्हणून हा क्लास वेगळा आहे. नाही तर बाकीच्या क्लासेस मध्ये फार एसी असतो, हायफाय गोष्टी असतात, एकदाच क्लास असतो, सगळी परीक्षा एकदम शिस्तबद्ध द्यावी लागते. पण इथे हसत खेळत होतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय, एक मुलगा दुसऱ्या मुलाकडे बघून ईर्षेनं नाही तर प्रेमानं पेटून उठतो की अरे हा जर करतो तर मला सुद्धा आलं पाहिजे. आणि आई वडील म्हणून आपलं हेच तर कर्तव्य आहे की आपल्या मुलांना आपल्याला घडवायचं आहे. त्यांना स्पर्धेमध्ये फक्त झुकलेले रेसचे घोडे बनवायचं नाही आपल्याला की त्यांनी किती मार्क आणले पाहिजे. ते नॅशनल लेवलला घेतात, इंटरनॅशनल लेवलला जातात, कुठे जातात, याच्यापेक्षा त्यांच्या मेंदूचा विकास चांगला होतोय. ते एक चांगला सुजाण नागरिक बनण्यासाठी म्हणून काहीतरी करतात. ही आपल्यासाठी सगळ्यात गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट असायला हवी. सगळ्यात महत्वाचं मॅडम जेव्हा सांगत होत्या की ड्रायव्हर असलं पाहिजे, त्याच्यातला जो आर आहे तो आर सगळ्यात महत्वाचा आहे बरं काय. रचित तुला एक आर म्हणून गंमत सांगतो. आर म्हणजे काय माहिती का, रिफ्यूज. रिफ्यूज काय करायचं, मोबाईलला रिफ्यूज करायचं. रिजेक्ट काय करायचं, चुकीच्या गोष्टी अपयशाला रिजेक्ट करायचं. आणि कुठली गोष्ट सगळ्यात महत्वाची रिस्टोर करायची तर आपल्या मेंदूमध्ये चांगल्या गोष्टी रिस्टोर करायच्या, बाकी सगळ्या रिसायकल बिन मध्ये टाकून द्यायच्या. असे 4 आर तुम्हाला रचित,
रचित एक आर है ना, आणि रिफ्यूज हा एक आर है ना. रिड्यूस काय करायचं, मोबाईल वगैरे रिड्यूस करायचं. रिजेक्ट काय करायचं, वाईट गोष्टी रिजेक्ट करून टाकायचं. आणि रिस्टोर काय करायचं, चांगल्या गोष्टी रिस्टोर करायचं. हे जर केलं तर तुम्ही खूप हुशार होणार. तुम्ही सगळे हुशार आहातच रे, आम्हाला एवढे गणित कधी आलेच नाही. आणि ते कसे काय असं असं काहीतरी करतात तुम्ही, काहीच कळत नाही ते काय चालतं. त्या परीक्षेला मी पहिल्यांदा आलो, तुम्ही सगळं होता, ते काय असं असं करायचे, सगळे उभे राहायचे, उभ्या उभ्या ते असं असं करायचे. म्हणजे सगळे जादूगार आहेत का तुम्ही? हा, सगळं बोटांवर सगळे जादू करतात, सगळं जमतं तुम्हाला, आणि तुम्ही हे सगळं करू शकतात, हे आमच्यासाठी आश्चर्याचं आहे. मी जीच्या अबॅकसची संचालिका प्रियंका शशिकांत शर्मा. आज आम्ही इथे मुलांचा गुणगौरव सोहळा संपन्न करण्यासाठी जमलो आहोत. मुलांनी राष्ट्रीय स्तरावरती आणि राज्य स्तरावरती वेगवेगळ्या पद्धतीने आपली उत्तम कामगिरी बजावली आहे. अबॅकसमुळे मुलांना गती, गणितामधली अचूकता, श्रवणशक्ती, स्मरणशक्ती हे सगळे फायदे मुलांना अबॅकसमुळे होतात. अबॅकस केल्यामुळे मुलांचा दोघं हातांनी वापर केल्यामुळे उजवा मेंदू, डावा मेंदू दोघेही कार्यक्षम होतात आणि त्यामुळे त्यांच्या गणितामधली अचूकता ही वाढते. मुलांनी कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी अबॅकस हा आजचा सर्वात उपयुक्त असं साधन झालं आहे.